ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। एकट्या नाशिक विभागात 1500 लोकांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे। भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने दाखल केलेल्या पुराव्याची शहानिशा करून गुन्हा अन्वेषण विभागाने तसेच त्यांनी केलेल्या चौकशीत आढळून आलेल्या 1500 शिक्षक कर्मचारी संस्था चालक यांच्यावर कार्यवाहीसाठी अहवाल शिक्षण खात्याकडे आला आहे। संचालक शिक्षण विभाग पुणे यांच्या मंजुरीनंतर गुन्हा दाखल होणार आहे। यात बोगस शालार्थ बोगस संच मान्यतामुळे बोगस भरती झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत। दलालांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशीही यात सामील आहे। त्यामुळे नाशिक विभागासाठी स्वतंत्र SIT स्थापन होणार आहे। एकट्या नाशिक विभागात दलालांनी हरामखोर अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाला कोट्यावधीचा चुना लावलाय। बोगस शिक्षक भरती झाल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय। लवकरच अनेक संस्था, दलाल, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन तुरुंगात जातील। गोपनीय पद्धतीने शिक्षण अधिकारी व गुन्हा अन्वेषण विभागाने काम करून हे 1500 लोकांची यादी केली आहे, तर अजूनही चौकशी सुरू आहे। ही चौकशी ईडी मार्फत करावी यासाठी राजकुमार छाजेड यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले। एकनाथ खडसे, प्रशांत बंब यांनीही शासनाकडे आग्रह धरलाय। त्यामुळे शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।